यजमानांनी पूजा प्रारंभ करण्यासाठी आता आचमन करायचे आहे. म्हणजेच 3 वेळेला पाणी प्यायचे आहे आणि चौथ्यांदा पाणी तांब्यामध्ये सोडायचे आहे. ही कृती 2 वेळेला करायची आहे. श्री केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः. श्री केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः. विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरिये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे. अशा पद्धतीने कृती करायची आहे. प्रणवस्य परब्रह्मऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंदः प्राणायामे विनियोगः यो देवस्वैतास्माकं धियो धर्मादिगोचरे प्रेरयत् तद्भर्गस्तद्वरेण्यम् उपास्महे. आपण जो ताटलीमध्ये विडा आणि नारळ घेतलेला आहे तो घरातल्या देवघरामधील देवांसमोर पूर्ण ताटली सकट नेऊन ठेवून द्यायचा आहे. घरातल्या आपल्याहून वयाने जास्ती असलेल्या सर्व मोठ्या व्यक्तींना नमस्कार करायचा आहे आणि देवांना नमस्कार करायचा आहे. कार्य निर्विघ्नपणे पार पडू दे अशा पद्धतीने प्रार्थना करायची आहे आणि परत देवासमोर येऊन उभे राहायचे आहे. अंगठ्याच्या मुळाचा दोन्ही कानांना स्पर्श करायचा आहे. अशा पद्धतीने आपो ज्योतिरसोमृतां ब्रह्म भूर्भुवस्वरोम. यानंतर यजमानांनी देवासमोर हात जोडायचे आहेत. श्रीमन महागणाधिपतये नमः, इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, लक्ष्मीनारायणाभ्यां नमः, उमामहेश्वराभ्यां नमः, शशिपुरन्दराभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. यजमानस्य कुलदेवताभ्यो नमो नमः. एतत् पूगीफलताम्बूलदक्षिणां समर्पयामि. एतत् कर्म प्रधान देवताभ्यो नमो नमः. अविघ्नमस्तु. यजमानांनी आता देवासमोर हात जोडून देवाची प्रार्थना करायची आहे. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लंबोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि यपठेत् श्रेयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सङ्कटे विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं येषां हृदि भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लग्नं श्रेयन्त देव ताराबलं चन्द्रबलं देव विद्याबलं दैवबलं देव लक्ष्मीपते ते युगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः येषाम् इन्द्रशां हृदयस्थो जनार्दनः विनाकं कुर्म भानुं ब्रह्मा विष्णु महेश्वरान्. सरस्वतीं प्रणौमि आदौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरसुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः. सर्वेष्वारभकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः. यजमानांनी आपल्या हातामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या हातामध्ये उजव्या हातात धरून ठेवायच्या आहेत. श्री विष्णुर्विष्णुर्विष्णुः श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्री श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे कलिप्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बूद्वीपे इक्षुपातराम क्षेत्रे दण्डकारण्ये देशे विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतौ भाद्रपद मासे शुक्ल पक्षे चतुर्थ्यां तिथौ सौम्यवासरे हस्त सहित चित्रा दिवस नक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकर्णे कन्यास्थिते वर्तमाने चंद्रे सिंहस्थिते श्री सूर्ये मिथुन राशीस्थिते श्री देवराजगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानानि स्थितेषु सत्सु एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. यजमानांनी या ठिकाणी त्यांना जर त्यांचे गोत्र माहित असेल तर त्याचा उच्चार करायचा आहे. अन्यथा काश्यप गोत्रोत्पन्नः असा उच्चार करायचा आहे. श्रुती स्मृती पुराण उक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं सकल कुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थम सकल पीडा परिहारार्थम मनेप्सित सकल मनोरथ कामना सिद्ध्यर्थम श्री
पार्थिव महागणपती देवता प्रीत्यर्थम यथा ज्ञानेन यथा मिलित उपचार द्रव्यैः ध्यान आवाहन आदी षोडश उपचारैः पूजनम यजमानांनी म्हणायचे आहे अहम, आणि 2 पळ्या पाण्याबरोबर अक्षता ताम्हणामध्ये सोडून द्यायचे आहेत. त्यानंतर हात कोरडा करायचा आहे. अहम करिष्ये तत्रादोर निर्विघ्नता सिद्ध्यर्थम महागणपती स्मरणम शरीर शुद्ध्यर्थम षडंगन्यासम कलश शंख घंटा दीप पूजनम च करिष्ये. यजमानांनी सरळ पद्धतीने दोन्ही हातांचा जमिनीला स्पर्श करायचा आहे. पृथ्वीती मंत्रस्य मेरुपृष्ठर्षी कुर्मदेवता सुतलंछंदा आसने विनियोगः पृथ्वी त्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता त्वंच धारे माम देवी पवित्र कुरुचासनम. धरणी मातेला एकदा नमस्कार करायचा आहे. यानंतर अक्षता घ्यायच्या आहेत आपल्या उजव्या हाताच्या 3 बोटांमध्ये आणि समोरच्या दिशेने उजवीकडे, मागे आणि डावीकडे अशा 4ही दिशांनी अक्षता टाकायच्या आहेत. अपसरमंदु ते भूता ये भूता भूमी अंसिताः ये भूता विघ्नकर्तारस्ते गच्छन्तु शिवाज्ञया अपक्रामन्तु भूतानि पिशाच्च सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभे. यजमानांनी याच्यानंतर गुरुजींप्रमाणे कृती करायची आहे. श्री गणेशाय नमः हृदयाय नमः, श्री गणेशाय नमः शिरसे स्वाहा, श्री गणेशाय नमः शिखायै वषट, श्री गणेशाय नमः कवचाय हुम, श्री गणेशाय नमः नेत्रत्रयाय वौषट, श्री गणेशाय नमः अस्त्राय फट इति दिग्बंधः. यानंतर जो तांब्याचा किंवा स्टीलचा आपल्या समोर जो कलश आहे त्या कलशामध्ये पाणी भरलेले आहे. त्या कलशावरती सरळ पद्धतीने अशा पद्धतीने हात ठेवायचा आहे आणि त्यातील पाणी मंत्रोच्चारित करायचे आहे. कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा सुंदरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेद सामवेदो यथर्वणः अंगैश्च सदा सर्वे कलशन्तु समाश्रिताः अत्र गायते सावित्री शान्ति पुष्टिकरेधा अयान्तु देव पूजार्थं दुर्दक्षयकाराः गंगे च यमुने एव गोदावरी सरस्वती नर्मदे सिन्धु कावेरी जलेऽस्मिन् सन्निधिं कुरु. कलश देवताभ्यो नमो नमः. कलशाला गंध अक्षतेमध्ये बुडवून एक फूल चरणाशी अर्पण करायचं आहे. सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पम समर्पयामी. यानंतर यजमानांनी कलशामधलं पाणी आहे ते पंचपात्रीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पै डाव्या हातात भरून घ्यायची आहे आणि उजव्या हातात एक छोटं फूल किंवा तुलसीपत्र घेऊन त्यातील पाणी आपल्या पूजेच्या सर्व साहित्यावरती आणि स्वतःवरती प्रोक्षण करायचं आहे, म्हणजेच शिंपडायचं आहे. अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो विवा यस्मरेत पुंडरीकाक्षं अभ्यंतर शुचिः पूजा द्रव्याणी संप्रोक्ष आत्मानंच प्रोक्षयेत. आपल्या घरात जर शंख असेल तर तो शंख देवाच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या हाताच्या उजव्या बाजूला देवाजवळ देवाच्या पुढे ठेवायचा आहे आणि त्या शंखामध्ये पाणी घालून पळीभर पाणी घालायचं आहे. गंधामध्ये फूल बुडवून ते फूल अर्पण करून त्याची पूजा करायची आहे. शंखादौ चंद्रदैवत्वं कुक्षौ वरुणदेवता पृष्ठे प्रजापतिश्चैव ह्यग्रे गंगा सरस्वती त्वंपुरा सागरोत्पन्नो विष्णुता विहृतकरे नमितः सर्वदैवैस्तु पांचजन्य नमोस्तुते. शंख देवताभ्यो नमो नमः. सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामी. एक तुळशीचं पान शंखावरती अर्पण करायचं आहे. शंख देवताभ्यो नमो नमः. तुलसी दलपत्रम समर्पयामी. घंटी आहे ती देवाच्या उजव्या बाजूस म्हणजेच आपल्या हाताच्या डाव्या बाजूस देवासमोर ठेवायची आहे आणि त्या घंटीची पूजा करायची आहे. आगमार्थम तु देवानां गमनार्थम तु रक्षसां कुर्वे घंटारवंत्र देवताह्वान रक्षणम घंटिकायै नमः. सकल पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षत पुष्पम हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. घंटीला गंध अक्षता हळद कुंकू याच्यात बुडवून एक फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर घंटीचा नाद करायचा आहे. घंटी का नादं कुर्यात. आपण जी देवाजवळ समई लावलेली आहे त्या समईला गंध अक्षता हळद कुंकू याच्यामध्ये बुडवून एक फूल चरणाशी अर्पण करायचं आहे. भो दीप ब्रह्मरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः यावत् पूजा समाप्ती स्यात् तावत् त्वं सुस्थिरो भव. दीप देवताभ्यो नमो नमः. सकल पूजा परिपूर्णार्थे गंधाक्षत पुष्पम हरिद्राम कुंकुमम सकल सौभाग्य द्रव्यम समर्पयामी. ह्यानंतर यजमानांनी आपल्या हाताच्या उजव्या ओंजळीमध्ये एक पळीभर पाणी घ्यायचे आहे
आणि प्राणप्रतिष्ठेसाठी संकल्प करायचा। अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णू महेश्वरा ऋषयः ऋग्यज्ञ सामर्थवाणी छंदांसी परा प्राणशक्तिर्देवता आम बीजं ह्रीं शक्तिं क्रौं कीलकम् अस्यां मूर्तौ देवकला सान्निध्यार्थं प्राणप्रतिष्ठापने विनियोगः। हातातील पाणी सरळ पद्धतीने तामणामध्ये सोडून द्यायचे आहे। ह्यानंतर यजमानांनी डाव्या हाताची ही मधली 2 बोटे स्वतःच्या हृदयाला आणि उजव्या हाताची ही 2 बोटे देवाच्या हृदयाला म्हणजे देवाच्या डाव्या खांद्याच्या साधारण 4 इंच खालील बाजूस हृदयाकडे स्पर्श करायचा आहे अशा पद्धतीने। आणि आपण आपल्यातील काही प्राणाचा अंश देवाच्या शरीरात भरतो आहे अशा पद्धतीने स्मरण करायचे आहे। ह्या मंत्राची उच्चारणा पूर्ण झाल्यानंतर मगच हा हात आपण काढून घ्यायचा आहे। आम ह्रीं क्रौं अम यम रम लम वम शम शम सम हम ळम क्षम अहा क्रौं ह्रीं आम देवस्य प्राणा इह प्राणाः आम ह्रीं क्रौं अम यम रम लम वम शम शम सम हम ळम क्षम अहा क्रौं ह्रीं आम देवस्य जीव इह स्थितः आम ह्रीं क्रौं अम यम रम लम वम शम शम सम हम ळम क्षम अहा क्रौं ह्रीं आम सर्वे देवस्य सर्वेंद्रियाणि वाक्मनश्चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण पाणी पादप उपस्थादी हैवागत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा। हातामध्ये एक दुर्वा घ्यायची आहे। ती दुर्वा निरांजनातील तुपामध्ये किंवा पंचामृतामध्ये हलक्या पद्धतीने बुडवायची आहे। त्यानंतर देवाच्या उजव्या बाजूस डोळ्यांना आणि नंतर डाव्या बाजूच्या डोळ्याला त्या पंचामृताचा किंवा तुपाचा हलक्या पद्धतीने दुर्वाने स्पर्श करायचा आहे। असुनिते पुनरस्मास चक्षु पुनः प्राणमिहनो देहि भोगम जोग पश्येम सूर्यमुच्चरन्तम अनुमते मृळयाना स्वस्ती। गर्भधानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थे 15 प्रणववृत्ती करिष्ये। यानंतर यजमानांनी मोठ्या पद्धतीने किंवा मनातल्या मनात औम किंवा श्रीचा उच्चार करायचा आहे। 15 वेळा औम अथवा श्रीचा उच्चार झाल्यानंतर आपल्या देवामध्ये आपण प्राणाचा अंश भरलेला आहे आणि आता पुढील पूजा करण्यासाठी आपण ह्याच्या पुढे उपचार करणार आहोत। यानंतर पार्थिव महागणपतीचं ध्यान करायचं आहे आपल्याला। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। पार्थिव महागणपतये नमो नमः। ध्यानार्थे ध्यानम समर्पयामी। देवाला एकदा मनोभावे आपण नमस्कार करायचा आहे। आपल्या डाव्या हातात अक्षतांची वाटी घ्यायची आहे। आगच्छ देव देवेश तेजो राशे जगतपते क्रियामाणां मया पूजा गृहाण परमेश्वर। देवाच्या अंगावरती आपल्याला ह्या 3 बोटांनी अक्षता घेऊन त्या अर्पण करायच्या आहेत। श्री पार्थिव महागणपतये नमः। आवाहनार्थे अक्षतान् समर्पयामि। नानारत्न समायुक्तं कार्तस्वर विभूषितम् आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्। परत एकदा आपल्या या 3 बोटांनी देवाला अक्षता अर्पण करायच्या आहेत। श्री पार्थिव महागणपतये नमः। आसनार्थे अक्षतान् समर्पयामि। आपल्या हातातील जी अक्षतांची वाटी आहे ती खाली ठेवून द्यायची आहे। डाव्या हातामध्ये पळी भरून घ्यायची आहे। उजव्या हाताने देवावरती आपल्याला मंत्रोच्चारानंतर 4 वेळेला पाणी शिंपडायचे आहे। पाद्यं गृहाण देवेश सर्वक्षेम समर्थवो भक्त्या समर्पितं तुभ्यं लोकनाथ नमोस्तुते। श्री पार्थिव महागणपतये नमः। देवावरती 1 वेळेला चरणाशी पाणी शिंपडायचं आहे 2 दुर्वा घेऊन। श्री पार्थिव महागणपतये नमः। पादयोः पाद्यं समर्पयामि। नमस्ते देवदेवेश नमस्ते धरणीधर नमस्ते जगदाधार अर्घ्यंना प्रतिगृह्यताम्। श्री पार्थिव महागणपतये नमः। देवाच्या उजव्या हाताशी आपल्याला एकदा दुर्वेने पाणी शिंपडायचे आहे। श्री पार्थिव महागणपतये नमः। हस्तयोः अर्घ्यं समर्पयामि। कर्पूरवासितं वारी मंदाकिन्यासमारुतम् आचम्यतां जगन्नाथ मया दत्तं हि भक्तितः। देवाच्या मुखाशी आपल्याला दुर्वेने 3 वेळेला पाणी शिंपडायचं आहे। श्री पार्थिव महागणपतये नमः। आचमनीयं समर्पयामि। गंगा सरस्वती रेवा पयोष्णे नर्मदा जलैः स्नापयामि सदा भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर। देवाच्या सर्वांगावरती दुर्वेने आपल्याला
1 ते 2 वेळेला पाणी शिंपडायचे आहे. श्री पार्थिव महागणपतये नमः स्नानीयं समर्पयामी. आता ह्यानंतर आपल्याला देवावरती पंचामृत शिंपडून देवाची पंचामृताने अभिषेक पूजा करायची आहे. जर आपले पंचामृत पाचही घटक एकत्र पद्धतीने केलेले असतील तर त्यानंतर आपल्याला ह्या मंत्रोच्चाराने पूजा करायची आहे. पयोदधी घृतंचैव मधु शर्करया युताम पंचामृतम मया दत्तम स्नानार्थम प्रतिगृह्यताम. आपल्या शेजारील फुलपात्रामध्ये जेथे किंवा वाटीमध्ये आपले जे पंचामृत आहे ते पंचामृत आपल्याला दुर्वेने देवाच्या सर्वांगावरती हलक्या हाताने शिंपडायचे आहे. श्री पार्थिव महागणपतये नमः पंचामृत स्नानम समर्पयामी. आपल्याकडे पंचामृताचे जर 5 वेगळे घटक आपण जर घेतलेले असतील तर ह्या पद्धतीने पुढे आपल्याला पूजा करायची आहे. कामधेनो समद्भूतम देवर्षी पितृतृप्तिदम पयोददामी देवेश स्नानार्थम प्रतिगृह्यताम. श्री पार्थिव महागणपतये नमः. आता पंचामृतातील आपल्याला केवळ दुधाचा घटक आहे तो देवावरती शिंपडायचा आहे. श्री पार्थिव महागणपतये नमः पयस्नानम समर्पयामी. ह्याच्यानंतर आपल्याला 2 वेळेला देवावरती पाणी शिंपडायचे आहे. असे प्रत्येक घटकानंतर आपल्याला पाणी शिंपडायचे आहे. श्री पार्थिव महागणपतये नमः पयस्नानांतरेण शुद्धोदक स्नानम तथाच आचमनीयम समर्पयामी. आता आपल्याला पुढच्या मंत्रोच्चारानंतर देवावरती दही शिंपडायचे आहे दुर्वेने. चंद्रमंडल संकाशम सर्व देवप्रियम दधी स्नानार्थम ते प्रयच्छामी गृहाण परमेश्वर. श्री पार्थिव महागणपतये नमः. दधी स्नानम समर्पयामी. त्याच्यानंतर आपल्याला परत पळीमधील पाणी 2 वेळेला दुर्वेने शिंपडायचे आहे. दधी स्नानांतरेण शुद्धोदक स्नानम तथाच आचमनीयम समर्पयामी. आता आपल्याला पंचामृतामधील घटक द्रव्य तूप हे देवावरती हलक्या हाताने दुर्वेने शिंपडायचे आहे. आज्यम सुराणाम आहारम आज्यम यज्ञे प्रतिष्ठितम आज्यम पवित्रम परमम स्नानार्थम प्रतिगृह्यताम. श्री पार्थिव महागणपतये नमः घृत स्नानम समर्पयामी. आता आपल्या डाव्या हातातील पळीमधील पाणी आपल्याला परत 2 वेळेला देवावरती शिंपडायचे आहे दुर्वेने. घृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानम तथाच आचमनीयम समर्पयामी. सर्वौषधी समुत्पन्नम पीयूष सदृशम मधु स्नानार्थम ते प्रयच्छामी गृहाण परमेश्वर. श्री पार्थिव महागणपतये नमः. आता आपल्याला देवावरती चरणाशी मधाचं दुर्वेने शिंपडायचं काम करायचं आहे. श्री पार्थिव महागणपतये नमः मधु स्नानम समर्पयामी. त्याच्यानंतर डाव्या हातातील पळीमधील पाणी देवाला दुर्वेने आपण 2 वेळेला शिंपडायचं आहे. मधु स्नानांतरेण शुद्धोदक स्नानम तथाच आचमनीयम समर्पयामी. आता मधाचे स्नान झाल्यानंतर देवाला आपण साखर या द्रव्याने स्नान घालणार आहोत आणि ते घालण्यासाठी आपल्याला जी तबकडी आहे त्याच्यातील साखर हा घटक आपल्या दुर्वेवरती थोड्याशा मात्रेमध्ये घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याचा शिडकाव देवावरती छोट्याशा प्रमाणामध्ये करायचा आहे. इक्षुदंड समुद्भूतम दिव्य शर्करया हरिं स्नापयामी सदा भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर. श्री पार्थिव महागणपतये नमः. शर्करा स्नानम समर्पयामी. शर्करा स्नानांतरेण त्याच्यानंतर आपल्याला डाव्या हातातल्या पळीमधील पाणी आहे ते देवावरती 2 वेळेला शिंपडायचे आहे. शर्करा स्नानांतरेण शुद्धोदक स्नानम तथाच आचमनीयम समर्पयामी. ह्यानंतर आता आपल्याला देवाला गंधोदकाचे स्नान घालायचे आहे. त्यासाठी आपल्या डाव्या हातामध्ये पळी अर्धी भरून घ्यायची आहे. उजव्या हाताच्या 3ऱ्या बोटाने आपल्याला गंध जे आहे ओले गंध ते एक प्रॉपर पद्धतीने आपल्या पळीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे पाण्यामध्ये आणि जे गंधोदक त्याच्यामध्ये बनेल ते गंधोदक आपल्याला दुर्वेने देवावरती शिंपडायचे आहे. कस्तुरी कुंकुमोपेतम कर्पूरेण च संयुतम चंदनम सर्वगंधाढ्यम स्नापयामी सुरेश्वर. श्री पार्थिव महागणपतये नमः. या गंधोदकाच्या स्नानानंतर आपल्याला पळीमधील पाणी आहे ते बदलून घ्यायचे आहे आणि भरलेल्या पळीतील परत पाणी 2 वेळेला देवावरती शिंपडायचे आहे. गंधोदक स्नानांतरेण शुद्धोदक स्नानम समर्पयामी. ह्यानंतर आपल्या हातातील पळी आहे ती आपल्याला पाणी तांबणामध्ये सोडून देऊन पंचपात्रीमध्ये ठेवून द्यायची आहे आणि ह्यानंतर आपल्याला देवाला आपल्या हाताच्या 3ऱ्या बोटाने उजव्या हाताने देवाला गंध लावायचे आहे.
श्री पार्थिव महागणपतये नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी. ह्यानंतर आपल्याला देवाला काही ऋतुकालोद्भव म्हणजे जे आपल्याला मिळाली असतील त्यातली 2-3 वेगवेगळ्या प्रकारची फुले, एक दुर्वांची जुडी आणि त्यानंतर बेल, तुळस अशा काही द्रव्यांचा देवाच्या चरणाशी अर्पण करायचे आहेत. श्री पार्थिव महागणपतये नमः. यथा प्राप्त ऋतुकालोद्भव पुष्पाणि दुर्वांकुरांश बिल्वदलपत्राणि तुलसी दलपत्राणि समर्पयामी. यानंतर आपण देवाजवळ जी उदबत्ती लावून ठेवलेली आहे ती आपल्याला देवाच्या सभोवताली ओवाळायची आहे आणि डाव्या हाताने देवाला घंटी वाजवायची आहे. श्री पार्थिव महागणपतये नमः धूपम आघ्रापयामी. ह्यानंतर आपल्याला देवाला तुपाचे जे फुलवात घातलेले निरांजन आहे ते लावून ते देवाला उजव्या हाताने ओवाळायचे आहे व डाव्या हाताने घंटी वाजवायची आहे. श्री पार्थिव महागणपतये नमः दीपम दर्शयामी. ह्यानंतर आपल्याला उजव्या हाताच्या मधल्या 2 बोटांनी चौकोटी मंडल देवासमोर करून त्याच्यावरती गुळ खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे व त्या वाटीभोवती आपल्याला डाव्या हातातल्या पळीने उजव्या हातावर पाणी घेऊन ते गुळ खोबऱ्याभोवती फिरवायचे आहे व 6 वेळेला ते गुळ खोबरे देवाला भरवल्याची कृती करायची आहे. श्री पार्थिव महागणपतये नमः नैवेद्यार्थे गुडखाद्य नैवेद्यम समर्पयामी सत्यंतवर्तेन परिशिंचामी. अमृतात्मकम प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. ह्यानंतर आपल्याला 3 वेळेला डाव्या हातातल्या पळीने पाणी घेऊन उजव्या हाताने ताम्हणामध्ये सोडायचे आहे. ह्यानंतर देवाला गंधामध्ये बुडवून एक लहानसे फूल आपल्याला अर्पण करायचे आहे. श्री पार्थिव महागणपतये नमः करोद वर्तनार्थे पुष्पंद्वारा चंदनम समर्पयामी. ह्यानंतर आपण जे देवासमोर विडे ठेवलेले आहेत तर त्यातल्या एका विड्यावरती आपल्याला एक फूल ठेवायचे आहे. श्री पार्थिव महागणपतये नमः मुखवासार्थे उगी फलतांबूल दक्षिणाम समर्पयामी. श्री पार्थिव महागणपतये नमः. ह्यानंतर आपल्याला 2 फुले आपल्या ओंजळीमध्ये घ्यायची आहेत, थोड्याशा अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या देवाच्या चरणाशी अर्पण करायच्या आहेत. श्री पार्थिव महागणपतये नमः मंत्राक्षतान समर्पयामी. कार्यम सिद्धुमायांतु प्रसन्ने त्वयिदातरी विघ्नानि नाशयामांतु सर्वाणि सुरनायक. श्री पार्थिव महागणपतये नमः. ह्यानंतर आपल्याला हातावरून एक पैभर पाणी ताम्हणामध्ये सोडायचे आहे. अनेन कृत पूजनेन तेन श्री पार्थिव महागणपती प्रियताम उत्तरे निर्माल्यम विसृज्य अभिषेकं कुर्यात. ह्यानंतर देवाला वाहिलेल्या फुलांचा 1-2 फुलं काढून घेऊन त्याचा वास घ्यायचा आहे. ती आपल्याला ताम्हणामध्ये टाकायची आहेत आणि ह्यानंतर डाव्या हातामध्ये पळी भरून घेऊन उजव्या हातात 2 दुर्वा घेऊन त्या दुर्वांनी देवावरती सतत 1 ते 2 मिनिट अभिषेक करत राहायचे आहे. श्री पार्थिव महागणपतये नमः महाभिषेक स्नानम समर्पयामी. श्री नमस्ते गणपतये त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि त्वमेव केवलं हर्तासि त्वमेव सर्वं खलिदं ब्रह्मासि त्वं साक्षादात्मसरित्यं मृतं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अवभक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुजानम् अवशिष्यम् अवपश्चात्ततव पुरस्तातवोत्तरात्तातव दक्षिणात्तातव चोर्ध्वात्ततवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि स्वन्तात्. त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः त्वं सच्चिदानन्दादिवियोऽसि त्वं प्रत्यक्षब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि सर्वं जगदिदं त्वत्तु जयति सर्वं जगदिदं त्वत्तस्थितिः सर्वं जगदिदं त्वयि लमिष्यति सर्वं जगदिदं त्वयिवृत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभः त्वं चत्वारि वपदानि त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः त्वं कालत्रयातीतः त्वं मूलाधारस्य त्वं नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वं योनिधाय नित्यं त्वं ब्रह्मा त्वं विष्णु त्वं रुद्रः त्वं इन्द्रः त्वं अग्निः त्वं वायुः त्वं सूर्यः त्वं चन्द्रमः त्वं ब्रह्म भूर्भुवस्सुरों गणादीं पूर्वमुच्चार्य वर्णादीं तदनन्तरमनुस्वारपदः अधेन्दुलितं तारेण रुद्धमेतत् तव मनसरूपं गकारपूर्वोपमकारो मध्यं रूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपं बिन्दुरुत्ररूपं नादः सन्धानं सविता सुन्दरी विद्यागण विद्यागणगुरुषि निचृत गायत्री छन्दः गणपते देवता ओं गं गणपतये नमः.
एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। एकदन्तं चतुर्हस्तं पाशमङ्कुशधारिणं व्रतं चरतमहस्ते बिभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवासं रक्तगन्धान्वितां रक्तपुष्पैः सुपूजितं भक्तानुकम्पिनं देवं जगत्कारणमच्युतमाविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात् परम् एवं ध्यायित्यं योगियोगिनावरा नमो भ्रातपते नमो गणपतये नमः प्रमथपते नमस्ते स्तु लम्बोदराय एकदन्ताय विघ्नाशिने जीवदाय श्रीवरदमूर्तये नमः। एतदथर्वशीर्षयोदिते स ब्रह्म भूयाय कल्पते स सर्वे विघ्नेन बाध्यते स सर्वदा सुखमेतते स पंच महापापात् प्रमुचितायं ध्यानो दिवसकृतं पावनाशयति परत्र ध्यानो रात्रिकृतं पावनाशयति सायं प्रातः पापवति सर्वत्र ध्यानो विघ्नोति धर्मार्थगुममुख्यं च विन्दति अनुदावनोजयमयशयनदेवं योगिति मोहात् दास्यति स पापी यन्तोति सद्रामणधनादेयं कामिने दानमे गणपतिं विशन्ति स वाग्विभवति चतुर्थ्यां मया चरणजप्ति स विद्योवामन् भवति इत्यर्थरणवाक्यं ब्रह्माद्यवरं विद्यात् न बिभेति गजाने जो ध्रुवांकुर यजति स विष्णुर्नमोपम भवति लाजैर् यजति स यशोवान् भवति स मेघावान् भवति मोदक सहस्रेण यजति स वाञ्छित फलमाप्नोति साज्य समेधिर् यजति स सर्वं लभते अष्टौ ब्राह्मणान् विग्रहीत्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहमानिध्यं ऋत्वा सन्निधौ वाजप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रभुजते महादोषात् प्रभुजते महापापात् प्रभुजते स सर्वे भवति स सर्वे भवति एवं वेदा इत्युपनिषदः सहना भवतु सहनो भुनक्तु सावीर्यं करवावहै तेजस्विना वहिदमस्तु मा विद्विषावहै शांति शांति शांती। श्री पार्थिव महागणपतये नमः। महाभिषेक स्नानम समर्पयामि। यानंतर आपण जी डाव्या हातामध्ये आपल्या पळी आहे ती आपल्या समईवरती 2 ते 5 सेकंदासाठी धरायची आहे आणि एक छोटस उष्णोदक म्हणजे गरम पाणी त्याच्यामध्ये बनवून घ्यायचं आहे आणि ते पळीमध्ये बनलेलं गरम पाणी आहे ते देवावरती आपल्या हातामधल्या 2 दुर्वांनी शिंपडायचे आहे। श्री पार्थिव महागणपतये नमः। महाभिषेक स्नानांतरेण उष्णोदक स्नानम समर्पयामि। श्री पार्थिव महागणपतये नमः। आता आपल्या हातातली जी पळी आहे ती भांड्यामध्ये परत ठेवून द्यायची आहे। दुर्वा आहे ती देवाला वाहून टाकायची आहे। ह्यानंतर आपल्याला देवाच्या गळ्यामधून हाराच्या पद्धतीने कापसाचे वस्त्र जे हळद व कुंकवानी रंगवलेले असते ते कापसाचे वस्त्र हाराच्या पद्धतीने आपल्याला देवाला घालायचे आहे किंवा वस्त्र जर फारच लहान असेल तर ते आपल्याला देवाच्या खांद्यावरती ठेवायचे आहे। सर्वभूषादिके सौम्ये लोकलज्जा निवारणे मयोपपादिते तुभ्यं वाससी प्रतिगृह्यतां। श्री पार्थिव महागणपतये नमः। कार्पास वस्त्रम समर्पयामि। आपल्याला देवाला यज्ञोपवीत घालायचे आहे जे की देवाच्या डाव्या खांद्यावरून उजव्या कमरेच्या दिशेने एक योग्य पद्धतीने घातले जायला पाहिजे। आपल्याला यज्ञोपवीत योग्य पद्धतीने घालण्याचे येत नसल्यास किंवा माहित नसल्यास आपण ते देवाच्या चरणाशी अर्पण करू शकता। देव नमस्ते सूत्राहिमां भवसागरात ब्रह्मसूत्रं सोपतरियं गृहाण परमेश्वर। श्री पार्थिव महागणपतये नमः। यज्ञोपवीतं समर्पयामि। देवाला जानवं घालून झाल्यानंतर आपल्याला डाव्या हातातून पाणी पळीमध्ये घेऊन ते उजव्या हातावरून ताम्हणामध्ये सोडायचे आहे। श्री पार्थिव महागणपतये नमः। यज्ञोपवीतान्ते आचमनीयं समर्पयामि। श्रीखंडं चंदनं दिव्यं गंधाढ्यं सुमोनरं विलेपनं सुरश्रेष्ठं चंदनं प्रतिगृह्यतां। श्री पार्थिव महागणपतये नमः। आपल्याला उजव्या हाताच्या तिसऱ्या बोटाने देवाला परत एकदा ओले गंध आहे ते लावायचे आहे। श्री पार्थिव महागणपतये नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। ह्यानंतर देवाच्या दोन्ही बाजूस आपल्याला थोडे थोडे किंचित प्रमाणामध्ये हळद कुंकू आहे ते अर्पण करायचे आहे। हरिद्रा स्वर्णवर्णाभा सर्व सौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्याहि देवी त्वं प्रतिगृह्यतां। हरिद्रा चूर्ण संयुक्तं कुंकुमं कामदायकं वस्त्रालंकारणार्थं सर्वं देवी त्वं प्रतिगृह्यतां। रिद्धि सिद्धिभ्यां नमः। हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि। ज्योत्स्नापते नमस्तुभ्यं नमस्ते विश्वरूपिणे नाना परिमल द्रव्याणि गृहाण परमेश्वर। श्री पार्थिव महागणपतये नमः। आता आपल्या गंधाची जी तबकडी आहे त्याच्यामध्ये गुलाल बुक्का शेंदूर यापैकी काही घटक असतील तर ते आणि अत्तर असेल तर ते थोड्या फुलावरती एका घेऊन ते सर्व गोष्टी आहेत त्या देवाला थोड्या थोड्या प्रमाणामध्ये अर्पण करायच्या आहेत। श्री पार्थिव महागणपतये नमः। नाना परिमल द्रव्याणि समर्पयामि। यानंतरच्या उपचारासाठी आपल्याला देवाला जास्वंदीचं फूल समजा लाल रंगाचं मिळालं असेल किंवा गुलाबाचं फूल मिळालं असेल तर ते त्या व्यतिरिक्त आणखी काही फुले असतील तर ती दुर्वांची एक जोडी तुळस बेल अशा पद्धतीने वेगवेगळे जे घटक आपल्या फुलांच्या परडीमध्ये आहेत ते घटक आपल्याला देवाला अर्पण करायचे आहेत।
माल्यादीनि सुगंधिनी मालत्यादिनी हो मया हृतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यताम् श्री पार्थिव महागणपतये नमः ऋतुकालोद्भव यथा प्राप्त पुष्पाणि आरक्तवर्ण पुष्पाणि दुर्वांकुरांश्च बिल्वदलपत्राणि तुलसीदलपत्राणि समर्पयामि। तसेच आपल्याला शमी जर मिळाली असेल तर ती शमी जी आहे ती पण आपण देवाला अर्पण करू शकता। श्री पार्थिव महागणपतये नमः शमीपत्राणि समर्पयामि। यानंतर आपल्या डाव्या हातामध्ये अक्षतांची वाटी घेऊन देवावरती 15 वेळेला आपल्याला अक्षता अर्पण गणेश्वराय नमः पादौ पूजयामि विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामि आखुवाहनाय नमः उरुं पूजयामि हेरंभाय नमः कटिं पूजयामि लंबोदराय नमः उदरं पूजयामि गौरीसुताय नमः स्तनौ पूजयामि गणनायकाय नमः हृदयं पूजयामि स्थूलकर्णाय नमः कंठं पूजयामि स्कन्धाग्रजाय नमः स्कन्धौ पूजयामि पाशहस्ताय नमः हस्तौ पूजयामि गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामि विघ्नहर्त्रे नमः ललाटं पूजयामि सर्वेश्वराय नमः शिरं पूजयामि गणाधिपाय नमः सर्वांगं पूजयामि। ह्यानंतर आपल्याला जी पत्री मिळाली असेल ती उपलब्ध पत्री आपल्याला देवाला अर्पण करायची आहे। जर पूर्ण एक पत्रीचा सेट आपण गाठ बांधून त्या पद्धतीने जर तो सेट अरेंज केलेला असेल तर तो देवाच्या खांद्याजवळ आपल्याला उभा करायचा असेल तर तो आपण उभाही करू शकता किंवा देवाचा आकार जर मोठा असेल तर आपण देवाच्या मांडीवरती अर्पण करू शकता। सुमुखाय नमः मालतीपत्रं समर्पयामि गणाधिपाय नमः भृंगराजपत्रं समर्पयामि उमापुत्राय नमः बिल्वपत्रं समर्पयामि गजाननाय नमः श्वेतदुर्वापत्रं समर्पयामि लंबोदराय नमः बदरीपत्रं समर्पयामि हरसूनवे नमः धत्तुरपत्रं समर्पयामि गजकर्णकाय नमः तुलसीपत्रं समर्पयामि वक्रतुण्डाय नमः शमीपत्रं समर्पयामि गुहाग्रजाय नमः अपामार्गपत्रं समर्पयामि एकदन्ताय नमः बृहतिपत्रं समर्पयामि विकटाय नमः करवीरपत्रं समर्पयामि कपिलाय नमः अर्कपत्रं समर्पयामि गजदन्ताय नमः अर्जुनपत्रं समर्पयामि विघ्नराजाय नमः विष्णुक्रान्तापत्रं समर्पयामि बट्टवे नमः दाडिमपत्रं समर्पयामि सुराग्रजाय नमः देवदारपत्रं समर्पयामि भालचन्द्राय नमः मरुपत्रं समर्पयामि हेरंभाय नमः अश्वत्थपत्रं समर्पयामि चतुर्भुजाय नमः जातिपत्रं समर्पयामि विनायकाय नमः केतकीपत्रं समर्पयामि सर्वेश्वराय नमः अगस्तिपत्रं समर्पयामि श्री पार्थिव महागणपतये नमः ऋतुकालोद्भव पत्राणि समर्पयामि। बऱ्याच जणांना एक आवड असते की जर योग्य पद्धतीने आपल्याला चांगल्या दर्जाचा समजा केवडा मिळाला तर तो आपण केवडा ह्या दिवशी देवाला अर्पण करत असतो। तर जर केवडा आपल्याकडे उपलब्ध असेल तर तोही आपण पत्रीच्या स्वरूपामध्ये देवाला अर्पण करायचा आहे। ह्यानंतर आपल्याला उजव्या हाताने उदबत्ती ओवाळून डाव्या हाताने घंटी नाद करायचा आहे। वनस्पती रसोद्भूतो गंधाढ्यो गंध उत्तमः अग्रेय सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यताम् श्री पार्थिव महागणपतये नमः धूपम् आघ्रापयामि आज्यंच वर्ती संयुक्तं मध्यना योजितं मया दीपं गृहाणे देवेश त्रैलोक्य तिमिरापः। आपण जे निरांजन लावलेले आहे ते निरांजन आपल्याला उजव्या हाताने देवाला ओवाळायचे आहे व डाव्या हाताने घंटीचा नाद करायचा आहे। श्री पार्थिव महागणपतये नमः दीपं दर्शयामि। ह्यानंतर आपण मोदक पेढे अशा पद्धतीने जे काही मिष्टान्न नैवेद्य देवाला दाखवणार असू किंवा अन्नाचा पूर्ण ताटाचा नैवेद्य समजा देवाला दाखवायचा असेल तर तो आपल्याला देवाच्या समोर चौकटी मंडल पाण्याने करून त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावरती तुळशीची 1-2 पानं ठेवायची आहेत। नैवेद्याचे जे घटक असतील ते देवासमोर चौकटी मंडलावर ठेवल्यानंतर आपल्याला एक पैवर पाणी हातारून ताम्हणामध्ये सोडायचे आहे। नैवेद्यं गृहीता देव भक्तिमय चलाम गुरु इप्सितं मे वरंदेहि परतरंज परांगतिं शर्कराखंड खाद्यानि दधी क्षरगृतांज आहारं भक्ष्यं भोज्यंच नैवेद्यं प्रतिगृह्यतां श्री पार्थिव महागणपतये नमः नैवेद्यार्थे मोदक खाद्य नैवेद्यं पयपिंडिका खाद्य नैवेद्यं मिष्टान्न खाद्य नैवेद्यं समर्पयामि श्री पार्थिव महागणपतये नमः। ह्यानंतर देवाला आपण जे काही नैवेद्य समोर ठेवलेले असतील ते 6 वेळेला भरवल्याची कृती करायची आहे। श्री पार्थिव महागणपतये नमः अमृतात्मकं प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः। नैवेद्य देवाला अर्पण केल्यानंतर भरवल्यानंतर आपल्याला 3 वेळेला हातावरून पाणी ताम्हणामध्ये 3 वेळेला सोडायचे आहे। श्री पार्थिव महागणपतये नमः उत्तरापूचनं समर्पयामि हस्त प्रक्षालनं समर्पयामि मुख प्रक्षालनं समर्पयामि। एक फूल गंधात बुडवून आपल्याला देवाला अर्पण करायचे आहे। श्री पार्थिव महागणपतये नमः करोतु वर्तनार्थे पुष्पं द्वारा चंदनं समर्पयामि
पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीधरेदं कर्पूरविलासमयुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्. ह्यानंतर आपल्याला देवासमोर जो विडा ठेवलेला आहे त्या विड्यावरती एक फूल ठेवायचे आहे. पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीधरैर्युतं कर्पूरविलासमयुक्तं तांबूलं प्रतिगृह्यताम्. श्री पार्थिव महागणपतये नमः. मुखवासार्थे पूगीफलतांबूल दक्षिणां समर्पयामि. ह्यानंतर आपल्याला देवासमोर जो नारळ ठेवलेला असेल त्याच्यावरती उजव्या हाताने पळी धरून त्या पळीने एक थेंबर पाणी त्या नारळावरती घालायचे आहे. इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव तेन मे सुफलवाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि. श्री पार्थिव महागणपतये नमः. नारिकेल फलं समर्पयामि. ह्यानंतर आपल्याला देवासमोर जी फळे विड्याच्या पानावरती ठेवलेली आहेत त्या सर्व फळांवरती उजव्या हातात पळी धरून थेंब थेंब पाणी घालायचे आहे. फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः. श्री पार्थिव महागणपतये नमः. नानाविविध ऋतुकालोद्भव बहुबीज फलानि समर्पयामि. ह्यानंतर दुर्वांची एक जी जुडी आहे तिची गाठ काढून त्यानंतर ही दुर्वांची जोडी आपल्याला देवाच्या चरणाशी अर्पण करायची आहे. श्री पार्थिव महागणपतये नमः. दश दुर्वायुग्मानि समर्पयामि. गणाधिपाय नमः. उमापुत्राय नमः. अघनाशनाय नमः. विनायकाय नमः. ईशपुत्राय नमः. सर्वसिद्धिप्रदायकाय नमः. एकदंताय नमः. इभवक्त्राय नमः. आकुवाहनाय नमः. कुमार गुरुवे नमः. गणाधिप नमस्ते उमापुत्रा गणाशन एकदंत भवक्त्रेति तथा मूषकवाहनं विनायकेशपुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक कुमार गुरुवे नित्यं पूजनीय प्रयत्नतः. श्री पार्थिव महागणपतये नमः. दूर्वांकुरांश समर्पयामि. ह्यानंतर आपल्याला उभं राहायचं आहे किंवा आपण उभे असाल तर स्वतःच्या उजव्या बाजूने आपल्याला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा घालायची आहे. यानी कानीच्या पापांनी जन्मांतर कृतांची तानी तानी विनशन्ति प्रदक्षिणे पदे पदे नमः सर्व हितार्थाय जगदाधार हेतवे साष्टांगोयम प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृता. प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला एक साष्टांग नमस्कार देवाला घालायचा आहे. म्हणजेच पूर्ण पालथे पडून एक पूर्ण नमस्कार देवाला घालायचा आहे. श्री पार्थिव महागणपतये नमः. प्रदक्षिणां समर्पयामि. श्री पार्थिव महागणपतये नमः. साष्टांग नमस्कार यथा प्रयत्नेन समर्पयामि. ह्यानंतर देवासमोर हात जोडून आपल्याला उभे राहायचे आहे किंवा आपण समजा पाटावर किंवा आसनावर बसलेले असाल तर हात जोडून बसायचे आहे. आवाहनने जानामि न जानामि तवार्जनं पूजांच वे जानामि क्षम्यतां परमेश्वर मंत्रेण क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. अपराध सहस्राणि क्रियन्ते अहर्निश मया दासो यमिति मामत्वाक्षमस्व परमेश्वर. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुख संपत्ति पुण्याच्च तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्व कामांश्च देहि मे. यस्य स्मृत्या जना पुक्त तप पूजा क्रियादिषु न्यूनम संपूर्णता याती सद्यो वंदे तमच्युतम. श्री पार्थिव महागणपतये नमः. एकदा देवाला मनोभावे आपल्याला नमस्कार करायचा आहे. प्रार्थनापूर्वक नमस्कार समर्पयामि. तिचे तबक घेऊन त्या तबकामध्ये तुपाचे निरंजन आणि कापूर लावायचा आहे व कापूर लावल्यानंतर आपल्याला आवश्यक असलेल्या सर्व आरत्या म्हणून त्यानंतर घालीन लोटांगण हे म्हणून घ्यायचे आहे आणि त्यानंतर मंत्रपुष्पांजली आपण देवाला अर्पण करणार आहोत. तर ह्या पुढच्या मंत्रानंतर आपण आरतीला प्रारंभ करू शकता आणि आरती पूर्ण झाल्यानंतर ह्या व्हिडिओला परत सुरू करू शकता. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि. श्री पार्थिव महागणपतये नमः. कर्पूर आर्तिक्य महानिरांजन दीपम दर्शयामि. आता आपली आरती पूर्ण झालेली आहे आणि आरती पूर्ण झाल्यानंतर सर्वांनी आपल्या हातामध्ये उपलब्ध असतील ती फुले आणि दुर्वा हे सर्व आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे. थोड्याशा अक्षताही सर्वांनी आपापल्या हातात घ्यायच्या आहेत आणि देवाला मंत्रपुष्पांजली अर्पण करायची आहे. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझेच गुरु पाय दोन्ही.
यज्ञेन यज्ञमो जयन्ति देवासा निर्माणि प्रथमान्यासन्नतेह नाकं महिमान सजन्त यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय साहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणौ ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराजमाधिपत्यमयं समन्तपर्या यी स्यात् सार्वभौमत् सार्वायुषान् तदापराधात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकरायति तदाप्येष श्लोको अभिगीतो मर्तपरवेष्टारोमर्तस्य वसन्तगृहे अवीक्षितस्य कामप्रेयर्विश्वे देवा सभासदेति श्री पार्थिव महागणपतये नमः। यानंतर सर्वांनी आपल्या हातातली जी फुलं आहेत ती सर्व देवाच्या चरणाशी अर्पण करायची आहेत। श्री पार्थिव महागणपतये नमः। मंत्रपुष्पांजलीं समर्पयामि। मंत्रपुष्पांजली अर्पण करून झाल्यानंतर यजमानांनी थोड्याशा अक्षता उजव्या हाताच्या 3 बोटांनी देवाला अर्पण करायचे आहेत। श्री पार्थिव महागणपतये नमः। छत्र चामर आदी राजोपचारार्थे अक्षतान् समर्पयामि। यानंतर यजमानांनी